नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण यासाठी लागणारे चटपट तसे वाटण तयार करून घेऊ। वाटण तयार करण्यासाठी जवळपास 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि जवळपास 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या देखील या ठिकाणी मी घेतलेल्या आहे। सोबतच अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। तर आता आपण या संपूर्ण जिन्नस एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। आणि वाटताना महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी न घालता याला हलकंसं ओबडधोबड वाटायचं आहे। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण जिन्नस यामध्ये व्यवस्थितपणे टाकून घेतलेले आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला हलकंसं ओबडधोबड म्हणजे जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। यानंतर मी एका मोठ्या आकाराचे मिक्सिंग बाउल घेतलेले आहे। आता आपण यामध्ये 2 मध्यम आकाराचे किसलेले कच्चे बटाटे टाकून घेऊ। बटाट्याला किसल्यानंतर साधारणतः 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं होतं, कारण की बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असते। स्टार्च व्यवस्थितपणे निघून गेली की हा किस अगदी छान असा पांढरा शुभ्र दिसतो। सोबतच 2 मध्यम आकाराचे कापलेले कांदे देखील यामध्ये मी घालत आहे। कांद्यालाही अगदी छान असं पातळसर कापून घेतलेला आहे। कांदा यामध्ये पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल, परंतु कांदा घातल्याने या नाश्त्याची चव अधिकच चविष्ट लागते, त्यामुळे या ठिकाणी मी कांद्याचा देखील वापर केला आहे। यानंतर आपण संपूर्ण वाटलेले वाटण घालून घेऊ। सोबतच या ठिकाणी मी अर्धा चमचा कुटलेली लाल मिर्च आणि पाऊण चमचा इतका गरम मसाला यामध्ये टाकत आहे। नाश्त्याला रंग छान यावा याकरता यामध्ये थोडीशी हळद पावडर देखील घातलेली आहे। आणि आता आपण शेवटी यामध्ये 1 चमचा इतकं मीठ टाकून घेऊ। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, इलाही घालून घेऊ। मिक्स करून घेऊ संपूर्ण मसाले आणि मीठ व्यवस्थितपणे। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण मसाले आणि मिठाला आपल्याला या कांदे आणि बटाट्यासोबत व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। सकाळच्या घाईमध्ये रोज रोज मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काय बनवावे, शिवाय संध्याकाळी चपाती भाजी लाटायचा कंटाळा आला असेल आणि कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक खायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। खूप साधा सोपा झटपट होणारा पौष्टिक असा पदार्थ आहे। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण मसाल्यांना आपण या आलूसोबत व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे। मसाले वगैरे मिक्स झाले की यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटांपर्यंत त्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे। मसाले आणि मीठ घातल्यामुळे काय होते की बऱ्याच प्रमाणामध्ये कांदा आणि बटाट्यामधून पाणी हे आपोआप रिलीज होते। शिवाय कांदा आणि बटाटा हलकासा नरम पडतो आणि नंतर ना आपल्याला यामध्ये बाइंडिंग वगैरे जास्त घालायची अजिबात गरज भासत नाही। जवळपास 5 ते 6 मिनिटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता बटाटा आणि कांदा या ठिकाणी अगदी छानपणे मिक्स झालेला आहे। भरपूर असे पाणी देखील याला सुटलेले आहे। तर आता आपण यातील पाणी वगैरे अजिबात काढायचे नाही, म्हणजे आपल्याला यामध्ये बाइंडिंग घालायची आहे। तर यासाठी या ठिकाणी मी 3 चमचे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे, ज्याने आपण रोज चपाती वगैरे बनवतो ना, अगदी त्याच पिठाचा मी वापर केला आहे। सोबतच हे थालीपीठ अधिकच चविष्ट व्हावे याकरता मी 2 चमचे इतकं बेसन देखील यामध्ये घालत आहे। तुम्ही हवं तर बेसनाऐवजी थोडंसं तांदळाचं पीठ किंवा रवा देखील यामध्ये घालू शकता, म्हणजे 2 चमचे रवा किंवा 2 चमचे तांदळाचं पीठ देखील घातलं तरी चालेल। परंतु बेसनामुळे हा नाश्ता फार वेळ नरम राहतो आणि खाण्यास अधिकच चविष्ट लागतो, त्यामुळे या ठिकाणी मी बेसनाचाच वापर केला आहे। आता आपण अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे अजिबात जास्त घालायचे नाही। तर बघा अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे, परंतु हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटत आहे। तर पुन्हा यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण गव्हाच्या पिठाला या कांद्यासोबत व्यवस्थितपणे। गव्हाच्या पिठाची अगदी छान असे लेअर यावरती येईल इतपतच आपल्याला यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे आहे, यापेक्षा जास्त पीठ देखील आपण यामध्ये घालायचे नाही। संपूर्ण जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून झाले की ताबडतोब आपण पुढची प्रोसेस करायची आहे। याकरता मी गॅसवरती पॅनमध्ये तेल थोडंसं गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं, म्हणजे तव्याला अगोदर थोडंसं तेल आणि पाणी लावून याला अगदी छान असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। आता आपण यावरती थोडासा उंडा घेऊन याचं अशा प्रकारे पातळसर थालीपीठ थापायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मी बोटाला थोडंसं पाणी वगैरे लावून घेतलेलं आहे। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता थालीपीठ खालच्या साईडने अगदी छानपणे भाजलेले आहे। वरच्या साईडने याची लेअर देखील खूप छान अशी सुकलेली आहे। तर आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला 1.5 ते 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे।
आणि बघा याच्या कडेने पुन्हा मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून हा खालच्या साईडने छानपणे भाजला जाईल. 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा आपण झाकण काढू आणि चिल्याला चेक करूया. तर बघा चिला दोन्ही साईडने अगदी छानपणे भाजलेला आहे. खूप छान असा सुरेख रंग देखील या चिल्याला आलेला आहे. तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम प्रोसेसने बाकीचा उरलेला सर्व नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे. किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त 2 साहित्याचा वापर करून हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, इतकेच नव्हे तर संध्याकाळी चपाती भाजी लाटायचा कंटाळा आला असेल तर तेव्हा देखील तुम्ही झटपट हा पौष्टिक पदार्थ बनवू शकता. तर बटाटा आणि गव्हाच्या पिठाचे पौष्टिक थालीपीठ तुम्ही गरम गरम दही, चटणी किंवा कॅचअपसोबत खाऊ शकता. खूप साधी, सोपी, झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन, अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.